असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळ्या ताऱ्याची. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळ्या ताऱ्याची. अन आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगे इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकट असे ठणकावून सांगावे आता हे बेहत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. क्षण स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टीईटी असू द्या सीटीटी असू द्या, या दोन्ही परीक्षांमध्ये पात्रता किंवा अपात्रता ठरविणारा विषय. याचबरोबर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी याही परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा विषय. आणि या विषयाच्या तयारीसाठी आपण आज 30 प्रश्न ज्ञान आकलन आणि उपयोजनावर आधारित 30 प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया. यूट्यूब चॅनलवर आपल्या नवीन असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना भगिनींना आवाहन आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर आपल्या या लेक्चरला हाईप कमेंटच्या जागेवर हाईप ऑप्शन असतो, हाईप करा, लाईक करा आणि कमेंट्स करा की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं. ओके, चला तर सुरुवात करूया. सुरुवात करत असतानाच अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की गेल्या 18 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं एकमेव पुस्तक आहे ते म्हणजे आपलं शेळके मास्टरमाइंड. 2008ला याची पहिली आवृत्ती आपण पब्लिश केली होती आणि 2010 मध्ये आत्ता 2026 मध्ये 10वी आवृत्ती पब्लिश केली. यामध्ये सर्व घटकांच्या सविस्तर नोट्स आहेत, सर्व घटकांवर प्रश्न उत्तर आहेत. आत्तापर्यंतचे सर्व टीईटीचे उत्तर प्रश्न उत्तर आहेत, अभियोग्यता परीक्षेतील प्रश्न उत्तर आहेत, नवीन अभ्यासक्रमावर आधारित 100 टेस्ट उत्तरासह सोडवण्यासाठी आहेत. आणि अशा प्रकारचं पुस्तक ज्याची किंमत 450 आहे, पोस्टल चार्ज 65 रुपये लागतात, म्हणजे एकूण 515 होते. मात्र तरी आपण 115 रुपये डिस्काउंट देऊन फक्त 400 रुपयात ऑल ओव्हर इंडियामध्ये घरपोच पाठवतो. तुम्हालाही परिपूर्ण पुस्तक घरपोच मागवायचं असेल तर माझ्या या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज करा, तुम्हाला प्रोसेस पाठवली जाईल. त्या प्रोसेसप्रमाणे प्रोसेस करा, 4थ्या दिवशी घरपोच येईल. आणि परीक्षेची तारीख आल्यावर आपल्याला पुस्तक मागवायला आणि वाचायला वेळ मिळत नाही. आत्ता वेळ आहे तर आत्ताच मागवा आणि चांगली तयारी करा. चला पहिला प्रश्न. आता पहिला प्रश्न कुठला आहे? आपण आत्ताच्या रविवारी जी डेमो टेस्ट क्रमांक 10 अपलोड केली, म्हणजे आपण टीईटी सीटीईटीच्या तयारीसाठी डेमो टेस्ट सिरीजचा कोर्स सुरू केलेला आहे. तो फक्त 99 रुपयामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला दर रविवारी 150 प्रश्न 150 मार्क सर्व विषयांवर आधारित सर्व घटकांवर आधारित परीक्षा परिषदेच्या पॅटर्ननुसार एक टेस्ट सोडवायला येते. ती टेस्ट तुम्ही त्यानंतर कधी सोडू शकता, किती वेळा सोडू शकता. आत्तापर्यंत 10 टेस्ट झालेल्या आहेत. आत्ताही जॉईन केलं तरी अगोदरच्या 10 टेस्ट मिळणार, त्याच्या पुढे दर रविवारी टेस्ट मिळत जाणार आणि फक्त 99 रुपयामध्ये. आणि म्हणून प्रत्येक शिक्षक बांधवाने, प्रत्येक शिक्षिका भगिनीनं आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हा टेस्ट सिरीजचा कोर्स जॉईन करा. आणि त्यातील पेपर 2च्या बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न जे आहेत ते आता आपण त्याचे विश्लेषण करणार. टेस्ट नंबर 10चे पहिलाच प्रश्न आहे बघा. या टीईटीच्या प्रश्नांचं एक वैशिष्ट्य आहे, भले मोठे मोठे प्रश्न असतात सोपे, मात्र वाचायला वेळ जातो. त्याचबरोबर पर्याय फसवे असतात, प्रश्नामध्ये शब्दात फसवण्याचा प्रयत्न केला जातो. पाहूया पहिला प्रश्न.
शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तींच्या विकासावर अवलंबून असतात. बर, कारक शक्ती म्हणजे कृती करण्यासाठी लागणाऱ्याच्या, कारक म्हणजे कृती, यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. बऱ्याच वेळा योग्य नाही, बरोबर नाही अशा प्रकारे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं असतं. तर त्याच्या पाठीमागे एक मेंटॅलिटी, असं का टीईटीला सातत्यानं चुकीचंच विचारलं जातं. 4 विधानं चुकीचे बनवणं अवघड असतं. बरोबर विधानं असतात एका एका कन्सेप्ट संदर्भात, त्याचे वैशिष्ट्य असतील, पण चुकीचे वैशिष्ट्य तयार करणं म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. म्हणून 3 बरोबर ठेवायचे आहे असेच पुस्तकातले आणि एक मात्र उलटा तयार करायचा, चुकीचा तयार करायचा. एक चुकीचा तयार करायला कमी वेळ लागतो, म्हणून अशी टेंडन्सी आहे. पा कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. बरोबर आहे, मॅच्युरिटी असल्याशिवाय ऍक्शन कृती कशी येणार आहे. जे अर्नॉल्ड गिझेलने परिपक्वतेवर आधारित संशोधन केले त्यानं या कारक कौशल्या संदर्भातच केलं, जिना चढण्यासंदर्भात. बरोबर आहे. तर पक्वता हा प्रमुख घटक आहे. त्यानं काय केलं, 2 जुळ्या मुलांवर संशोधन केलंय. त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी नव्हती आलेली जिना चढून वर जाण्याची, तरी एका मुलाला त्यानं बळजबरीनं त्याचं ट्रेनिंग दिलं, प्रशिक्षण दिलं, आणि दुसरा मुलगा कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय नॅचरली त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आल्यानंतर मग दोघांनाही जिना चढवायला लावलं तर दोघांना तेवढाच वेळ लागायचा. अरे मी एकाला एवढं ट्रेनिंग दिलं तरी त्याला लवकर जाता येईना का बरं, विचार केला त्याने, आणि मग त्याच्या लक्षात आलं की जेव्हा मी ट्रेनिंग दिलं होतं तेव्हा ते ट्रेनिंग घेण्यासाठी हा मॅच्युअर नव्हता, पक्वता नव्हती, म्हणून त्यानं ते आत्मसातच केलं नाही. बरोबर आहे. तर पहिलं ऑप्शन तसं. दुसरा, कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. कारक विकास हा मातेच्या उदरामध्ये, गर्भामध्ये, गर्भधारणेपासूनच सुरू झालेला असतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं किंवा अयोग्य शोधायचं होतं, ते आपल्याला सापडलं, म्हणून ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. पुढे पहा, स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो. अगदी बरोबर आहे. बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्य आहेत. अगदी बरोबर आहे. 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरची विधानं बरोबर आहेत. 2 नंबरचं चुकीचं आहे, अयोग्य आहे, आणि तेच आपल्याला विचारलं होतं. दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या संवेदनांच्या उदाहरणामध्ये कोणते विधान योग्य नाही. इथं सुद्धा बघा, योग्य नाही. हे चुकीचे विधान विचारतात, याचा अर्थ प्रश्नपत्रिका तयार करणारा कटाळखोर आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये योग्य कोणती हे जास्त प्रश्न येतील समजायचं, मेहनती प्रश्न तयार करणारा जो आहे, प्रश्न तयार करणारा मेहनती आहे. आता पहा, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. कस काय, उठून नसतं बसलं, बेशुद्ध, शुद्धच नाही त्याला कस काय संवेदना होतील. तर हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1च आपलं उत्तर आहे. तरी 2, 3, 4 पाहू. वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात. हा बरोबर आहे ना. वस्तू एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागृत होतात. बरोबर आहे. रस जिभेला रस संवेदना होणार ना. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात. बरोबर आहे. बाजारात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात, ते कानावर पडतात. मग का डोक्यावर पडतील काय. ऑप्शन नंबर 1 चुकीचा आहे, बाकी 2, 3, 4 बरोबर आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे. बघा इथं सलग तिसरं अयोग्य आलं. हे का, हे कटाळखोर, हे आईत खाऊ कटाळखोर परीक्षक जे आहे त्याने केलेले. हे मला वाटतं 2020ची प्रश्नपत्रिका असावी. अवबोध ही संवेदनेनंतरची पायरी आहे. बरोबर आहे. अवबोध ही संवेदनेनंतरची पायरी आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते, तर अवबोधामध्ये निष्क्रिय असतं. उलट झालं, अवबोधामध्ये मन क्रियाशील असतं आणि संबोधामध्ये मन निष्क्रिय असतं. उलट केलंय आणि चुकीचं विधान शोधायचं होतं. 2 नंबरचं चुकीचं सापडलं आपल्याला. आता 3, 4 वाचून घेऊ. संवेदना व अवबोध या दोन्ही मानसिक प्रक्रियांचे आधार उद्दीपक. काय उद्दीपक, उद्दीपक ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होत. अगदी बरोबर आहे. संवेदनेच्या अभावी अवबोध संभवतच नाही, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 चुकीचं आहे, तेच आपलं उत्तर आहे. नेक्स्ट,
वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. वा, या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? कल्पनेचे प्रकार. आता स्वैर कल्पना काय आहे? तर कसलंही बंधन नसणारं, अनिर्बंध, सत्याचा आधार नसणारे, अशा उंट बोलतो, कावळा बोलतो, झाड चालायला लागतंय, असल्या कल्पना आहेत या स्वैर कल्पना. वरील वर्णन तसं नाही. वरील वर्णन सौंदर्यासंदर्भात आहे, कलात्मकतेचं आहे, आनंद देणार आहे आणि म्हणून ती आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. कशी? सौंदर्यनिष्ठ कल्पना. हिरवे हिरवे गारगालीचे हरितृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होते. बरोबर नाही? कितीतरी अशा गायकांच्या, गीतकारांच्या, कवींच्या कल्पना जे आपल्याला सुंदर एक सौंदर्याचा अनुभव देतात. एक लड़की को देखा तो ऐसा लगा, काय काय मग त्याची कल्पना, गा 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 गा. तर सौंदर्य तो टाकत असतो. अशा रीतीनं ऑप्शन नंबर 2. व्यवहारिक कल्पना म्हणजे तुम्हाला आता बंगला बांधायचा आहे, तर तो बंगला बांधत असताना त्याची डिझाईन कशी, अगोदर तो दिसेल कसा, कल्पनेने तो तयार केला जातो, ती व्यावहारिक कल्पना. मूलभूत सिद्धांतावर आधारित उपयुक्तता असणारी कल्पना म्हणजे व्यावहारिक कल्पना. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे घेतलेल्या अनुभवाची कल्पना तयार करणं, त्याला पुनरुत्पादित म्हणतात. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. नेक्स्ट, 5वा आणि एकूणातला 65वा प्रश्न. शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणती विधानं योग्य नाहीत? परत आलं बघा, योग्य नाही. योग्य विचार ना, योग्य नाहीत विचारते, तर ते कारण आहे. प्रतिमांची तीव्रता अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते, हे खरं आहे. जेवढा शिक्षकांनी रापाटा दिलाय तेवढं वारंवार वारंवार तीव्रपणे आठवणारे प्रतिमांची तीव्रता. हा, पुढे. विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहे ते यथार्थ, स्पष्ट आणि तपशीलवार असावे. अगदी बरोबर आहे. वर्गात शिक्षक जे शिकवणारे ते अनुभवच यथार्थ असायला पाहिजे, अर्थपूर्ण असायला पाहिजे, स्पष्ट क्लिअर असायला पाहिजे आणि अतिशय तपशीलवार टप्प्याटप्प्यानं क्लिअर कट द्यायला पाहिजे. हे बरोबर आहे. तर त्यांना आठवणारे ना, आठवणारे म्हणजे प्रतिभा तयार होणारे परीक्षेच्या वेळेस. नाही तर हो गुरुजींनी शिकवलंय का नाही इकडे हेच आठवना, शिकवलंय का नाही हेच आठवना, तर काय शिकवलंय हे लांबची गोष्ट आहे, आडतच नाही तर पोऱ्यात कुठून अशी परिस्थिती. 3रं विधान. विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करावयास शिकवणे अनावश्यक आहे. हे चुकीचं आहे. आवश्यक आहे भाऊ. आणि इथंच गडबड होते. अनेक जण आपण अभ्यासलेली गोष्ट, अगदी आपण टीईटीची, सीटीईटीची, कुठल्याही परीक्षेची जरा आपल्याला न आठवण्याच्या अनेक कारणापैकी एक महत्वाचं कारण आहे की आपण आठवण्याचा सरावच केला नाही. नुसतं वाचलं, नुसतं लेक्चर ऐकलं, पण ते ऐकल्यानंतर डोक्यात साठवल्यानंतर ते आठवायचा सराव पाहिजे. म्हणजे टेस्ट सोडवल्या पाहिजे, याच्यासाठी टेस्ट सिरीज आहे. तर हे वाक्य जे आहे, विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करावयास शिकवणे आवश्यक आहे, यांनी इथं अनावश्यक केलेलं आहे, म्हणून चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विचारलंय. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. 4थं विधान चेक करू. विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती आणि प्रतिकृतीशी संबंध जोडून स्पष्ट कराव्यात. अगदी बरोबर आहे. चुकीचं फक्त 3 नंबरचं. नेक्स्ट. आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे? तर आपण बऱ्याच वेळा विचार प्रक्रिया चुकीची करत असतो किंवा चुकीचा विचार करत असतो. तर त्याची काही कारण आहेत. त्यापैकी एका कारणाचं इथं वर्णन आहे. मग पाहूया. निरीक्षणातील दोष. तर निरीक्षणातील दोष हे वेगळं कारण आहे. फॉर एक्झाम्पल, 4-6 जण उभा राहिलेले आहेत. समोर त्यांचा एक मित्र त्यांच्या मैत्रिणी बरोबर जरा दूर अंतरावर गप्पा मारतोय. काहीतरी चाललंय त्यांचं, यांना ऐकायला येत नाही पण यांचं चाललंय तेवढं निरीक्षण. तेवढ्यात काय झालं, त्या मुलीनं त्याच्या मैत्रिणीनं त्याच्या कानाखाली मारल्या. ओ, बाकीच्यांना वाटलं बिनसलं, यांचं बिनसलं, बिघडलं, काहींना तर मनात वाटायला लागलं आता आपल्याला संधी मिळते का काय.
हा मित्र यांच्यात आल्यानंतर डायरेक्ट कस काय बिनसले रे, का कुठे बिनसलो म्हणजे का तिने मारलं ना तुला, अरे प्रेमानं लाडानं मारले. पण यांचा विचार कसा झाला, बिनसलो, विचार करायला लागले, बिनसलो. काहींचा विचार आपल्याला संधी मिळते का, आपल्याला संधी निरीक्षणातील दोष. निरीक्षणातील दोष आला ना लक्षात. आता दूषित पूर्वग्रह, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल आपण अगोदरच काहीतरी पूर्वग्रह दूषित करून ठेवतो आणि मग त्यावेळेस आपण विचार करायला लागलो की आपण तसा विचार करतो. दूषित पूर्वग्रह, बरोबर आहे की नाही. तर हे चुकीचं आहे. वरचं वर्णन तसं नाही, इच्छानुसार, इच्छेनुसार. तिसरं वर्णन बघा, काकतालीय न्याय. काकतालीय न्याय म्हणजे दोन परस्पर गोष्टींचा कसलाही संबंध नसताना ओढून ताडून त्या एकमेकांना जोडणे, त्याला काकतालीय न्याय म्हणतात. आपल्या गण्या 45व्या वर्षी पोरगी बघायला गेला होता. पोरगी बघायला गेल्यानंतर ती पोरगी समोर यायच्या अगोदरच तिने नकार दिला. ओ माय गॉड. आणि मग याला नकार आल्यानंतर म्हणतो, यार आज सकाळी सकाळी कुणाचं थोबड पाहिलं होतं काय, राहून नकारच आला. अरे तुझं थोबड जसं त्या पोरीच्या आईनं खिडकीतून पाहिलं, अगं बाई हा मला बघायला आला होता, हा तुला बी बघायला, आता काय करावं म्हणून त्या पोरीने नाही. पण हा काय म्हणतो, कुणाचं थोबड सकाळी उठल्यावर पाहिलं होतं म्हणून मला नकार आला. यानं कुणाचं थोबड पाहिलं आणि आलेला नकार काही संबंध का, पण हा परस्पर संबंध जोडतोय, याला म्हणायचं काकतालीय न्याय. आणि तसा संबंध जोडून विचार केला तर तो चुकीचा विचार होणार आहे. पण वर जे वर्णन केलंय ते याही प्रकारचं नाही. तर ती आहे इच्छानुगामी विचार, ऑप्शन नंबर 4. इच्छानुगामी विचार. मग आपण असा विचार करत असतो, टीईटीचा पेपर आला, मी काहीच अभ्यास केला नाही, काहीच अभ्यास केला, पण तरी मला 150 पैकी 150 मार्क्स पडले. बघा, इच्छेनुसार 150 पैकी 150 मार्क्स पडले. मग महाराष्ट्रात मी 1 नंबरला. मग माझा सत्कार शिक्षण मंत्र्यांनी केला आणि म्हटले, सांग बाळा तुला कोणती शाळा देऊ शिक्षक. माझ्या घरात शेजारची एकदम 1 नंबरची, 2 पावलावर गेले की शाळा आहे असं. मग लगेच ती शाळा मिळाली, शाळेत जायला सुरुवात झाली. पहिला पगार लगेच आलाय, पहिला पगार मोजता मोजता अचानक मित्राने, ए उठ, काय डोकं चाललंय, लय विचारात पडलाय. हो विचार, असा विचार चाललाय. तर इच्छानुगामी असा विचार, कोण कसा विचार करीन, कोण कसा. अनेक लोक बघा, तर हा चुकीचा विचार इच्छेनुसार करत असतो आपण. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो, असे टिंबटिंब यांनी प्रतिपादन केले. एखादी व्याख्या कुणी मांडली, एखादं मत कुणी मांडलं, अमुक अमुक गोष्टीला कुणी महत्व दिलं, तर हे तुम्ही वाचलेलं पाहिजे, लक्षात पाहिजे, बरोबर. तर जन्मपूर्व अवस्थेमध्ये विकास वेगाने होतो, ही तर काय विशेष नाही. मात्र वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत अशा प्रकारचं विधान कोणी केलंय, असा प्रश्न परीक्षेला आला होता. तर आपल्याला काही येतच नाही असं समजू, गोळी मारायची. टीईटी सीटीईटीला मायनस सिस्टम नसल्यामुळे गोळी मारायची, सगळे अटेम्प्ट करायचे. मग पहा इथं या 1 2 3 4 गोळी कोणाला मारा. यांनी देताना बघा 2 जणांची नावं इथं दिले, दोघं अमेरिकेचे, याला गोळी मारा. ऑप्शन नंबर 4. आणि हेच बरोबर आहे. गोळी मारताना आपण विचार करू नये का, पर्याय 2 दिले, काहीतरी स्पेशल असं का नाही, कारण असं का नाही, आणि तेच उत्तर आहे असंही कधी कधी आपल्याला विचारपूर्वक अचूक उत्तराकडे जाता येतं. पुढे बघा, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. तर ग्रेगॉर मेंडेल यांनी अनुवंशावर संशोधन केलं. हे संशोधन करत असताना त्याने वाटाण्यावर संशोधन केलं आणि त्या संशोधनातून त्याने काही गोष्टी सांगितल्या, काही निष्कर्ष मांडले. त्यामध्ये आईवडिलांकडून 50%, आजी आजोबांकडून 25% आणि पणजी पंजोबांकडून 25%, असं 3 पिढ्यांकडून अनुवंशाचं संक्रमण होत असतं त्यानं सांगितले. याचबरोबर अनुवंशाचे 3 नियम त्यानं सांगितलेले.
एक आहे समानतेचा नियम, म्हणजे पहिली पिढी आणि नव्याने येणारी दुसरी पिढी यांच्यामध्ये काही प्रमाणात सारखेपणा असतो, समानता असते, साधर्म्याचा नियम. दुसरा नियम सांगितलाय विविधतेचा नियम, म्हणजे पहिली पिढी आणि दुसरी पिढी यांच्यामध्ये 100% सारखेपणा नसतो, काही प्रमाणात व्हेरिएशन असते, विविधता असते, वेगळेपणा असतो, असं सांगणारा दुसरा नियम. आणि तिसरा नियम असा असतो की काही प्रमाणात सारखेपणा असेल, काही प्रमाणात वेगळेपणा असेल, मात्र तिसरा नियम सांगतो की पुढील पिढीच्या गुण वैशिष्ट्यामध्ये सरासरीकडे झुकण्याचा कल असतो, त्यालाच परागतीचा नियम असं म्हणतात, परागामित्वाचा नियम असं म्हणतात. आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, लॉ ऑफ ॲव्हरेज, ऑप्शन नंबर 4. हा समानतेचा वेगळा, गुणधर्म बदलाचा म्हणजे वैविध्याचा वेगळा, आदर्शीकरणाचा तर नियमच नसतोय, पण आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. व्यक्तीच्या परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हणतात? तर हे जे वर्णन दिलेलं आहे ते वर्णन व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कुटुंब असू शकत नाही, कुटुंब वेगळं वर्णन असणार आहे, दृष्टिकोन हे वेगळं आहे, संरचना हे वेगळं आहे. तर ऑप्शन नंबर 3 पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वाची ती व्याख्या आहे. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते, उदाहरणार्थ लाळ गाळणे, हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्यास टिंबटिंब म्हणतात. तर अर्थातच अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ पॅवलॉव यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला आणि कुत्र्याला अन्न दाखवल्यानंतर लाळ मोजणे हा जो प्रकार आहे हा त्यांनी घडवून आणला. मग या अन्नाबरोबर नंतर त्यांनी घंटा या कृत्रिम चेतकाचा वापर करून सुद्धा त्यानं लाळ गाळणे हा प्रतिसाद मिळवून घेतलाय. तर अशा रीतीनं ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय पुढच्या प्रश्नाकडे, त्या अगोदर महत्वाची माहिती. आगामी अंगणवाडी मुख्य सेविका तथा अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझरची जाहिरात येत आहे. महिला बाल कल्याण मंडळाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या या अतिशय महत्वाच्या, फार छान नोकरी असणारी, फार चांगला पगार असणारी आणि फक्त महिलांसाठीच पोस्ट असणारी ही जागा आहे. आणि या परीक्षेच्या या पदाच्या तयारीसाठी अगदी आपण 2015च्या अगोदर जी जाहिरात आली होती तेव्हापासून क्लासेस घेतोय. महाराष्ट्रामध्ये तांत्रिक विषय परिपूर्ण शिकवणारा, हा संपूर्ण कोर्स परिपूर्ण शिकवणारा एकमेव क्लास. आणि या पोस्टची ज्या महिलांना तयारी करायची आहे, अंतर्गत असो सरळ सेवा असो, त्यासाठी आपल्याकडे लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक टेस्ट, टोटल टेस्टचा कोर्स सुरू झालेला आहे. परीक्षेची तारीख आल्यानंतर 15-20 दिवसात परीक्षा होऊन जाते, महिन्याच्या आतमध्ये परीक्षा होते. म्हणून अगोदरच जागेवा 6 महिने व्हॅलिडिटीचा हा कोर्स तुम्ही आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन मधून जॉईन करा. पुढचा प्रश्न बघा. शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना, म्हणजे शिकवत असताना थोडक्यात, जर विचार, सामान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला काय म्हणतात, असा प्रश्न परीक्षेला आला होता. अनेक जण फसले. आता आपण तात्पुरता असा विचार करूया की आपल्याला काहीच माहिती नाही, बघूया चुकीचे पर्याय कोणते कट करता येतील. आता प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग आहे बघा, हे तर आपल्याला बेसिक माहिती आहे, ट्रेनिंग. आणि ट्रेनिंग वर जे वर्णन दिलेलं आहे हे ट्रेनिंगचं नाही, व जरा वेगळंच आहे. ट्रेनिंग तर आपल्याला कळते. आता अभिसंधान पाहिलं तर अभिसंधान म्हणजे नवीन संबंध जोडून शिकणे, हे आम्ही पाहिले. नवीन संबंध जोडून शिकणे हे अभिजात अभिसंधान मध्ये, साधक अभिसंधान मध्ये. याचा अर्थ हे पण नाहीये कारण वरती शिकवणं आणि ते शिकवण्यामध्ये अध्यापनामध्ये वेगवेगळ्या मानसिक प्रक्रियांचा वापर दिलाय. संस्करण, आता हे संस्करण काय आहे? स्मरण प्रक्रिया आहे. आपण ग्रहण अगोदर अनुभव घेतो, त्यानंतर मग धारणा, धारणा नाही, ग्रहण नंतर संस्करण असते, मग तुमची धारणा आहे, बरोबर, मग प्रत्यावान प्रत्याभिज्ञान.
अशा रीतीने त्या स्मरणातली प्रक्रिया संस्करण हे इकडं असू शकत नाही अध्यापनामध्ये, तेही बाजूला गेले. आता आपल्याला एकच पर्याय राहिलाय गड्या, तो काय आपल्याला मला कळत नाही, तर तोच उत्तर आहे अनुदेशन. पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवणे असाही साधा सोपा त्याचा अर्थ. अध्ययन अनुदेशन उपपत्ती डेव्हिड आसुबेल आणि डेव्हिड आसुबेल यांनी सांगितलेली ही कन्सेप्ट आहे अनुदेशन. अर्थातच आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. शरीर रचनेवर आधारित स्थूल देही, सुदृढ देही व कृश देही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार टिंबटिंब यांनी मांडले. पहा, एकाच पेपरमध्ये व्यक्तिमत्वावर 3-3 प्रश्न आहेत. एवढंच नाही तर याच वर्षी पेपर 1 ला सुद्धा व्यक्तिमत्वावर 3 प्रश्न आहेत आणि पेपर 2 ला सुद्धा. याच्यावरून व्यक्तिमत्व हा घटक किती महत्वाचा. आता मागाशी आपण व्यक्तिमत्वाची व्याख्या पाहिली आणि आता पुन्हा व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणावर प्रश्न. व्यक्तिमत्वावर 2च पद्धतीने जास्त प्रश्न आतापर्यंत आलेत. एक व्यक्तिमत्वाची व्याख्या आणि दुसरं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण. आणि इथं जे वर्णन दिलेलं आहे ते वर्णन विल्यम शेल्डननं केलेलं आहे. ऑप्शन नंबर 3. 3 पद्धतीचं 3 गटामध्ये त्यानं वर्णन केलेलं आहे. स्थूलदेही, सुदृढदेही, कृशदेही. या प्रकारच्या वर्णनालाच अजूनही वेगळे नाव आहे. आपण पेपर 1 मध्ये त्यावर प्रश्न आला होता, त्यामध्ये विश्लेषण पाहिलेलं आहे. किंवा आपल्या कोर्समध्ये व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणाचं स्वतंत्र लेक्चर आहे, त्यामध्ये सगळं डिटेल आपण पाहिलंय. ते नीट समजून घ्या, पाहून घ्या. ओके. आणि जर पाहिलं नसेल, कोर्सच घेतला नसेल तर पाहायचा विषय नाही. म्हणून आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा स्वतंत्र कोर्स आहे. रेकॉर्ड स्वरूपातला कंप्लीट आहे. लाईव्ह लेक्चरही होतात. 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट सोडवण्यासाठी आहे. त्यामध्ये PYQ सुद्धा आहेत. आणि मॅरेथॉन प्रश्नोत्तर विश्लेषणाचे लेक्चर आहेत. फास्ट ट्रॅक बालमानसशास्त्राचा कोर्स आहे. हे सगळं त्यामध्ये आहे. ते जॉईन करा, पहा आणि CDP मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. कारण गेल्या 18 वर्षापासून आउट ऑफ मार्कांची अखंड परंपरा फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या शेळके मास्टरमाइंड. कारण 18 वर्षापासून मानसशास्त्राचा पुस्तक आणि मानसशास्त्र हा विषय महाराष्ट्रात कोणीही शिकवत नाही, तो मी घेत आहे. पुढचा प्रश्न. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते, असे टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले. अध्ययन संक्रमणाच्या वेगवेगळ्या उपपत्ती आहेत. त्याच्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती जॉन लॉकची आहे. त्यानंतर समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकची आहे. त्यानंतर सामान्यीकरणाची उपपत्ती C.H. जडची आहे. आणि अध्ययन संक्रमणाची ध्येयनिष्ठ उपपत्ती, हेतुनिष्ठ उपपत्ती, आदर्शवादी उपपत्ती बॅगलेची आहे. आणि वरील वर्णन हे आदर्शवादी उपपत्ती बद्दलचं आहे. उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3 आहे. खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. प्रेरणेचे प्रकार आहेत, गरजांचे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये जीवशास्त्रीय प्रेरणा जैविक संदर्भात थोडक्यात. मग पहिले सत्ता काय जैविक आहे, जीवशास्त्रीय का नाही. सत्ता मिळवायची, सत्ता गाजवायची काही संबंध नाहीये. संपादन काहीतरी माझ्या मालकीचं हे असायला पाहिजे, गाडी असायला पाहिजे, बंगला असायला पाहिजे. मग माझं 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 माझी गाडी, माझी माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, असं सगळं माणसाचं माझं 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 चलत बघा. ओके. तर ते नाहीये, जीवशास्त्रीय नाहीये, ते जैविक नाहीये. संलग्नता, संलग्न असावं हा सुद्धा जीवशास्त्रीय. तर मातृत्व ही जैविक गोष्ट आहे. मातृत्व हे जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट. सॅलोव्ही व मेयर म्हणजे जॉन मायर आणि पीटर सॉलोव्ही हे दोघांचे नाव आहे, अमेरिकेचे आहेत. यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक येत नाही. तर भावनिक बुद्धिमत्तेचे 5 पैलू आहेत. अगोदर तुम्हाला ते 5 पैलू माहिती असायला पाहिजे. त्यामध्ये एक आहे आत्मभान. आत्मभानाला वेगवेगळे नाव आहेत. स्वजाणीव, सेल्फ अवेअरनेस, आत्मजाणीव. ओके. हा भावनिक बुद्धिमत्तेचा पाया मानला जातो, पहिला पैलू. यानंतर दुसरा आहे आत्मनियमन. आत्मनियमन म्हणजेच आत्मनियंत्रण.
आणि आपल्याला आत्मनियमन या घटकात कोणते उपघटक येत नाही असं दिले पहा. मग आत्मनियमन म्हणजे आत्मनियंत्रण आणि हतवेगळं आहे आत्मभान. बरोबर आहे की नाही? आत्मभानामध्ये आत्मविश्वास हा उपघटक आहे. आणि मग वरती पहा, आत्मनियमन म्हणजेच आत्मनियंत्रण म्हणजे हात असणारच. विश्वासार्हता आहे, नवोपक्रमशीलता आहे. तर ऑप्शन नंबर 1 आत्मविश्वास हा आत्मभानामध्ये. ओके, आत्मनियमनात हे 3 आहेत. पुढे तिसऱ्या क्रमांकाचा प्रेरणा किंवा अभिप्रेरणा आहे. चौथ्या क्रमांकाचा पैलू आहे तज्ञभूती. इतरांच्या भावभावना समजून घेणं, आदर करणं, त्याला तज्ञभूती म्हणतात. त्यानंतर पुढे आहे सामाजिक कौशल्य. या सामाजिक कौशल्य या पैलूवर 2025च्या टीईटीला प्रश्न आला, 2024च्या टीईटीला सुद्धा प्रश्न आला. ओके, अशा रीतीने हे 5 पैलू आणि त्यामध्ये समाविष्ट होणारे उपघटक जे आहेत ते सगळे अतिशय डिटेलमध्ये, अतिशय छान प्रकारच्या पीपीटी सह आपण आपल्या कोर्समध्ये पाहिलेले आहेत, आपल्या पुस्तकामध्ये ते दिलेले आहेत. ते समजून घ्या, वाचा. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांच्या योग्य क्रमाचा पर्याय कोणता? खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा, संबोध निर्मिती म्हणजे संकल्पना निर्मितीचे टप्पे आहेत. 1 प्रत्यक्ष ज्ञान, बरोबर, त्याचे गुणधर्म, गुणधर्माचं विश्लेषण असे. मग 5, 6, 7 टप्पे आपण करू शकतो. कधी कधी पर्यायामध्ये 4च दिले जातात, कधी 5 दिले जातात. संबोधावर हा सर्वात जास्त वेळा आलेला प्रश्न आहे. पाहूया आपण एक एक. मग वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान हा 1 नंबरलाच. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सुरुवात होणारच नाही ना, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय. 1 नंबरला. मग ची सुरुवात इथं आहे, 2 नंबर हे नाही. 3 नंबरला पण सुरुवातीला आहे, 4 नंबर बी गेला. आता एकतर 1 असेल किंवा एकतर 3 असेल. बर, आता पाहूया आपण दुसरा. प्रत्यक्ष वस्तूचे ज्ञान झाल्यानंतर त्या वस्तूचे गुणधर्म आपल्याला कळतात. काळा आहे, पांढरा आहे, ढवळा आहे, शिंगवाला आहे, शेपटावाला आहे, 4 पायावाला, 2 पायावाला, बरोबर. मग आपण पाहू त्याला मूर्त अमूर्त स्वरूप देणे, हे नंतरचं, हे नाही. शब्द रूपाने संबोध व्यक्त, संबोध व्यक्त शेवटालाच असणार. संबोध तयार झाला, व्यक्त केला म्हणजे तो शेवटाला, त्याचा विषय नाही. मग जर संबोध व्यक्त केलाय हा शेवटाला आहे, तर क शेवटाला कुठे हे आपण चेक करून ओळखू शकतो. तर क शेवटाला इथं, याचा अर्थ हे पण पर्याय कट झाला. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आता आपण क्रम पाहूया. प्रत्यक्ष ज्ञान झालं, त्यानंतर एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण कळत नाही, गुणविशेष अलग करणे. बर, याच्यात काहीतरी टायपिंगमध्ये ही गडबड झाली, पण इथं गुण विशेष जे आहे ते गुण विशेष समजणे इथपर्यंत तरी मी आता वर्णन केलं तसं. 2 नंबरला. आता पहा, या अलग केलेल्या गुण विशेषावरून सामान्यीकरण करणे. अलग इथं आता गुण विशेष समजून अलग करणं असं एकत्रित दिलं याचा अर्थ. आणि मग आहे की त्या गुण विशेषावरून सामान्यीकरण करणं, की 2 शिंगांचा, 4 पायाचा, शेपटी असलेला हंबा असतो, असं सामान्यीकरण करायचं. हे 3 नंबरला. 4 नंबरला मग झालं की त्याला अमूर्त स्वरूप देणं. हा म्हणजे आता वस्तू पाहायची गरज नाही, आपण हंबा म्हटलं तरी आपल्याला अमूर्त म्हणजे प्रत्यक्ष वस्तूची गरज नाही, तरी आपल्याला ते अमूर्त स्वरूप कळते. आणि मग शेवटी संबोध व्यक्त करायचा क. अशा रीतीने ऑप्शन नंबर 3 आहे. थोडेसे शब्द बदलून पर्याय आलेले आहेत, तरी आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. सापेक्ष दृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने? बुद्धिमत्तेची व्याख्या आली आणि त्यामध्ये समायोजन ही कन्सेप्ट आली, तर याचा अर्थ ती व्याख्या विल्यम जेम्सनं मांडलेले लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थात हे लक्षात ठेवणं, पाठ करणं, पर्यायातून ओळखणं ही स्किल आहे. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिलेला आहे. तर अर्नॉल्ड गिझेल यांच्याप्रमाणेच
एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना मॅच्युरिटीला, परिपक्वतेलाच महत्व दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परिक्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी टिंबटिंब ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. अध्यापनाचे 3 प्रकार आहेत अध्यापन उपपत्तींचे. मग त्याच्यामध्ये एक आहे औपचारिक, त्याच्यानंतर दुसरा आहे सामान्य आणि तिसरं आहे वर्णनात्मक. अशा अध्यापन उपपत्तीचे 3 प्रकार. प्रत्येक प्रकारामध्ये 4 4 4 उपपत्ती आहेत, म्हणजे एकूण 12 अध्यापनाच्या उपपत्ती आहेत. ते आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्या उपपत्ती या 3 पैकी कोणत्या प्रकारात येतात, त्या उपपत्ती कुणी मांडलेल्या आहेत, त्या उपपत्तीमध्ये कशावरती भर दिलेला आहे, एवढं आपल्या लक्षात पाहिजे. आपल्या कोर्समध्ये पण झालंय, पुस्तकात पण आहे. मग सामान्य अध्यापन, सॉक्रेटिसची तर औपचारिक आहे, अनुदेशन उपपत्ती सुद्धा नाही. शिक्षक वर्तन उपपत्ती आहे ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. शिक्षक वर्तन उपपत्ती ही सामान्य अध्यापन उपपत्तीमध्ये येत असते. ओके, नेक्स्ट, औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी उपपत्ती. आता औपचारिक अध्यापन उपपत्ती यामध्ये जे 4 औपचारिक अध्यापन उपपत्तीचे एक वैशिष्ट्य आहे, ती उपपत्ती या उपपत्त्या ज्या आहेत विशिष्ट गृहीतकावर, फिलॉसॉफीवर आधारित आहे. ओके, आणि मग औपचारिक सॉक्रेटिसशी आपण पाहिलं तर तो म्हणतो विद्यार्थ्याला शिकवायची काही गरज नाही, त्याच्याकडे सर्व असतं, फक्त शिक्षकानं त्याला योग्य वातावरण तयार करून देणं एवढं गरजेचं. ही फिलॉसॉफी आहे सॉक्रेटिसची, अशा प्रत्येकाची. तर चांगलं वातावरण देऊन, चांगले संस्कार करून, विद्यार्थ्याला विशिष्ट आकार प्राप्त करून देणं, विशिष्ट रचना त्याला घडून आणणं, अशा प्रकारे ही जॉन डोई यानं मांडलेली उपपत्ती आहे. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकाच टेस्टमध्ये अध्यापन उपपत्ती 2 विचारल्यास बघा, एकाच पेपरमध्ये 2020 ची प्रश्नपत्रिका असावी, पेपर 2. अध्ययन क्रिया सोप्याकडून कठीणाकडे क्रमाक्रमाने चढत जाते. अगदी बरोबर आहे. खालच्या पातळीवरील अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम ठरते. असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीची अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले? तर याचं उत्तर आहे रॉबर्ट गॅगने, अमेरिकन शिक्षण तज्ञ. त्यानं बुद्धिमत्तेचे 8 प्रकार, बुद्धिमत्तेचे 8 टप्पे सांगितले. मग पहिला टप्पा प्राप्त झाल्याशिवाय दुसरा मिळत नाही, दुसरा प्राप्त झाल्याशिवाय तिसरा मिळत नाही, अशा क्रमाने 8 टप्प्यापर्यंतचा प्रवास होतो. आणि म्हणून त्याच्या उपपत्तीलाच श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती असे म्हणतात. काय? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. ओके, झालं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1. चला तुम्हाला वर्ग 3 वर्ग 4 ची स्वतंत्र विज्ञानाची बॅच घ्यायची असेल तरी ती शिंदे मॅडमची तयार आहे. MPSC ची बॅच घ्यायची असेल तर MPSC ची बॅच सुद्धा रेकॉर्डिंग लाईव्ह सुरू झालेला आहे. यामध्ये त्या परीक्षेचे मागील 5 वर्षाची PYQ तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये किंवा रेकॉर्ड स्वरूपामध्ये अवेलेबल असतील आणि अतिशय माफक फी मध्ये हे सर्व कोर्सेस उपलब्ध करून दिलेत. मग MPSC इतिहासचा आपला कोर्स वेगळा आहे, MPSC भूगोलचा आपला कोर्स वेगळा आहे, MPSC मराठीचा वेगळा आहे, MPSC इंग्लिशचा वेगळा. तुम्हाला जो पाहिजे, ज्या विषयाचा पाहिजे त्या विषयाचा सेपरेट आहे. आणि तुम्हाला MPSC पूर्व परीक्षेचा एकत्रित घ्यायचा असेल, MPSC पूर्व आणि मुख्य एकत्र घ्यायचा असेल, MPSC मुख्य स्वतंत्र घ्यायचा असेल तरी रेडी आहे, तुम्हाला जो घ्यायचा आहे तो. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा, मापन करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक मापन गुणांचा विकास करणे ही आहे. तर जेव्हा तुम्हाला एखादी अशी अध्यापन पद्धती विचारली जाईल की त्या अध्यापन पद्धतीमध्ये चर्चा तर आहेच,
त्या व्यतिरिक्त अजून सामाजिकीकरण होईल अशा प्रकारचे उपक्रम त्यामध्ये दिलेले आहेत. तेव्हा डोळे झाकून तुम्हाला सामूहिक अध्यापन पद्धती हे उत्तर लिहायचे ऑप्शन नंबर 2. कारण सामूहिक अध्यापन पद्धतीमध्ये चर्चा पद्धत असतेच असते, मात्र त्याबरोबर अजून एक्स्ट्रा उद्दिष्ट म्हणजे मग स्वतंत्र विचारशक्ती असेल, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय असेल, चर्चा असतं, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे सहिष्णुता, सहकार्य या सगळ्या गुण वैशिष्ट्यांच्या विकासासाठीची अध्यापन पद्धती म्हणजे सामूहिक. ओके, नेक्स्ट. आता समवाय म्हणजे काय? एक विषय शिकवत असताना दुसरा विषय सुद्धा दुसऱ्या विषयाचा आधार घेऊन सांगणं, याला समवाय म्हणतो आपण. व्याख्यान तर व्याख्यान आहे, एक पात्री शिक्षकाचं एकटं चालू असतं व्याख्यान. डेव्हिड आसुबेलने या व्याख्यान पद्धतीलाच त्याच्या अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये महत्व दिले, म्हणून त्याच्या उपपत्तीला व्याख्यान उपपत्ती असंही म्हणतात. ओके, आणि घटक योजना पद्धतीचा विषय दिनायचे. मासिक विशेषांक काढायचे, बर महिन्याचं. कोणत्याही प्रकारची चित्रे शिल्पे तयार करायची, बर. निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, बर. खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या प्रकाराच्या वर्गीकरणात? प्रकल्पाचे प्रकार आहेत बघा, प्रोजेक्टचे प्रकार आहेत त्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला माहितीच नाही असं समजूया, पर्यायातून शोधायचंय. पहिला आहे समस्या प्रधान. मला सांगा वर कुठल्या समस्येचं वर्णन आहे, समस्या सोडवायचं काय दिले नाही, याचा अर्थ समस्या प्रधान प्रकल्प नसणारच. निर्मिती प्रधान. आता मला सांगा आपल्याला तिथं काय लाडू बनवायचे दाखवले, करंज्या बनवायच्या, लाडू बनवायच्या, भाकरी बनवायची, काय बनवायचं, बनवण्याचं काही वर्णन आहे का? नाही. ओके, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट सुद्धा नाहीये. तिसरा आस्वादात्मक प्रोजेक्ट. आस्वाद म्हणजे आवड, अभिरुची, छंद. मग वरती निसर्गरम्य ठिकाणी सहल काढायची. माणूस फिरायला कुठे जातो? आवडतं तिथंच जातो ना, का अमरधामात फिरायला जातो. खेळ कोणते खेळतो? जे आवडते तेच खेळ खेळतो का नाही? बरोबर नाही. काहींना काड्या करायला आवडतात, याच्या त्याच्या काड्या करायचे खेळ खेळतात. काहींना खोड्या करायला आवडतात, खोड्या करायचे खेळ. अशा रीतीनं आवडीनुसार म्हणजे वर जे वर्णन आहे ते आस्वादात्मक प्रोजेक्टचं आहे, आपल्याला दिसताना दिसतंय. तरी आपल्याला असं वाटलं रे तिसरं काय लक्षात येईना, तर चौथ्याकडे जाऊ, कौशल्य प्रधान. मला सांगा वर काय असं स्किलचं दिलंय, लंगडी खेळतोय, डोक्यावरून उड्या मारतोय, असं स्किलचं वर्णन आहे. सहलीला जायचंय, स्किल आहे का? तिथं नाहीये. शिल्प तयार करण्यामध्ये तुम्हाला वाटेल थोडं, कोणत्याही प्रकारचे चित्र, विशेषांक. आता विशेषांक काढण्यामध्ये कुठं काय आलंय, म्हणजे इथं स्किलचं परिपूर्ण उत्तर वाटत नाही, आस्वादाचं वाटते. आपल्याला चित्र काढायला आवडते, आपल्याला शिल्प तयार करायला आवडते. अशा रीतीनं 4 नंबरचा सुद्धा पर्याय कट होतोय, 3 नंबरच आपलं उत्तर आहे. नंतर पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाहीये? विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाहीये याचाच अर्थ काय? याचा अर्थ समायोजनाचे वैशिष्ट्य आहे. प्रश्नाचा अर्थच नाही कळला तर कसं होणार आहे? दिलेल्या पर्यायामध्ये कोणतं समायोजनाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ते विषम समायोजनाचं नाही असं होणार आहे. पाहूया आपण. परिस्थितीशी जुळवून न घेणं, हे परिस्थितीशी जुळवून न घेणं हे विषम समायोजनाचं वैशिष्ट्य आहे. विषम समायोजनाचं आपल्याला नाही विचारलं. शक्य आकांक्षा बाळगणे, शक्य आकांक्षा बाळगणे हे समायोजनाचं वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ विसमायोजनाचं नाहीये. ओके, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. स्व व परिस्थिती यात सुसंवाद नसणे हे विषम समायोजनाचं कुसमायोजनाचं वैशिष्ट्य आहे. ओके, हे वैशिष्ट्य आपल्याला विषम समायोजनाचं नसलेलं वैशिष्ट्य शोधायचंय, म्हणजे समायोजनाचं वैशिष्ट्य शोधायचंय. ते 2 नंबरचं आहे, ते उत्तर सापडलंय. वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे, माझ्यात काहीतरी कमी आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे असा अर्थ होतो या वाक्याचा, आणि ते विषम समायोजनाचं वैशिष्ट्य आहे, समायोजनाचं नाही. म्हणजे
हे सुद्धा विषम समायोजनाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला समायोजनाचं वैशिष्ट्य शोधायचं होतं, ते 2 नंबरला सापडलेलं आहे. नेक्स्ट, जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाही. हा, तुला पुढे जाऊ देत नाही, झोपतो 12 वाजेपर्यंत, तू पुढे जाशील नव्हे. सारखे पाय मागे खेचा, पायच तुझे सारखे गोदडीत येत, कुठून पाय मागे, बुडत्याचे पाय डोहाकडे, असे सांगत असतात. तेव्हा ही टिंबटिंब प्रकारची संरक्षण यंत्रणा. बरं, आता उदात्तीकरण म्हणजे काय, की एखाद्या कमीपणा भरून काढण्यासाठी समाजमान्य एखादा मार्ग शोधणं आणि तो भरून काढणं. याचं नेहमी उदाहरण येतं की अपत्य नसलेली स्त्री एखाद्या मुलाला बाळाला दत्तक घेते, उदात्तीकरण त्याला म्हणायचं. म्हणजे वरील वर्णन ते नाही. प्रतिपूरण म्हणजे एका क्षेत्रात आलेलं अपयश दुसऱ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून भरून काढणं, याला म्हणायचं प्रतिपूरण. म्हणजे हे सुद्धा नाही की वर्गामध्ये 2 विषयात नापास झालाय पण खेळात राज्यामध्ये टॉपर आलाय, याला म्हणायचं प्रतिपूरण. तादात्म्य, भारतातल्या बहुतांशी लोकांना असणारा हा आजार आहे. भारतातले बहुतांशी लोक ही संरक्षण यंत्रणा वापरतात, तादात्म्य. आपलं अपयश, आपला कमीपणा जपून ठेवायचा, झाकायचा आहे. यासाठी लांबचा कुणीतरी यशस्वी माणूस त्याचं स्टेटस व्हॉट्सअपला ठेवायचं. आमचे परम मित्र किंवा आमचे मामा कलेक्टर झाले. मामा तो हे कुठे मग, कोणाचे मामा, याच्या चुलत भावाचा चुलत भावाचा चुलत भाऊ, त्याचे चुलत मामा कलेक्टर झाले, याचा काही संबंध का, तरी स्टेटसला त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काढला आणि मग स्टेटसला ठेवलाय. याला कोणी पाठविलेला बी नाही. असं भारत क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकला, सगळे स्टेटस ठेवते, सगळे स्टेटस फटाकडे. का रे बाबा, राष्ट्रभक्ती, आपला देश राष्ट्रभक्ती इथंच होती. काल तिरंगा पायाखाली तुडवला, त्यावेळेस नाही. काल बसमधून चालता चालता मोकळी पाण्याची बाटली फेकून दिली, तिथं नाही बरं राष्ट्रीय भावना. काल त्या गड कोटावर किल्ल्यावर गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तिथं तिचं नाव कोरितोय दगडावर, ती तर कुठे गेली ती राष्ट्रीय भावना, इथंच तुझी राष्ट्रीय भावना. राष्ट्रीय भावना बिवना नाही, हे तादात्म्य आहे. आपल्याला यशस्वी होता येत नाही आणि मग यशस्वी झाल्यांची स्टेटस ठेवायची, असं आहे सगळं. हे 3 गेले. आपलं उत्तर आहे विकृत श्रद्धा, ऑप्शन नंबर 4. म्हणजे प्रक्षेपणाचा अतिरेक झाला का विकृत श्रद्धा होते. प्रक्षेप, मी अमुक जातीचा आहे म्हणून मला कमी मार्क्स दिले, अशा प्रकारे म्हणणं म्हणजे ही संरक्षण यंत्रणा आहे. कालची घटना, मला वाटतं तमिळनाडू राज्य, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, असं कुठल्या तर राज्यामध्ये मार्क्स कमी दिले म्हणून, मार्क्स कमी दिले घटक चाचणीत म्हणून वर्गातल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी शिक्षिका वर्गात आल्यावर सगळ्यांनी मिळून शिक्षिका छानली. काय करा, कसं शिकवावं, आता किती डेंजर परिस्थिती झाली बघा, खूप वाईट परिस्थिती झाली. म्हणजे सरकारी नोकरी करणं पहिल्यासारखं आनंददायी राहिलेलं नाहीये. खरं तर कधी कधी मला असं वाटतं की आमच्याकडे मेहनत असेल, पण अशा प्रकारचा अवमान, अशा प्रकारची विटंबना, म्हणजे वरच्या अधिकाऱ्यांनी शिव्या घालायच्या, ज्यांना घडवतोय आपण त्यांनी हाणायचं, मारायचं, खून करायपर्यंत परत मजल गेली, तर काय आनंद, काय समाधान मिळणार शिक्षकांना. पाट्या टाकणारे शिक्षक द्या सोडून, पण जे मनापासून काम करणारे त्यांना सुद्धा हे अनुभव आहेत, त्यांना सुद्धा आहे. खूप वेगळ्या दिशेने समाज चाललाय. फक्त शाळेत आणि शिक्षण क्षेत्रामध्येच असं नाही, कुटुंबामध्ये तसंच आहे, समाजामध्ये तसंच आहे, कुठेही तसंच, महसूल क्षेत्र तसंच, सगळे डिपार्टमेंट सारखे बघा. आता पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवांना विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हणतात. तर पहा, एक स्मरण विस्मरण संकल्पनेमध्ये निरोधन नावाचा टॉपिक आहे, त्यालाच व्यत्यय असे म्हणतात, व्यत्यय. मग काय आहे, जेव्हा पहिला अनुभव दुसरा अनुभवाला मारक ठरतो तेव्हा त्याला व्यत्यय निरोधन म्हणतात. पहिला अनुभव दुसऱ्या अनुभवाला मारक ठरतोय किंवा दुसरा अनुभव पहिल्या अनुभवाला मारक ठरतोय तरी त्याला निरोधन किंवा व्यत्यय म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, एखादा वाळवंटातून मोठा प्राणी असा चालत 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 गेलेला आहे, त्याच्या पायाचे मोठाले ठसे उमटलेत.
हा पहिला अनुभव आहे. आता दुसरा अनुभव, एक छोट्या पायाचा प्राणी असा चाललाय, याच्यावरून टुकडुक 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 टुकडुक, परंतु पहिल्या ठशामुळे त्याचे ठसे दिसनाच. पहिल्या ठशामुळे दुसऱ्या ठशांवर परिणाम होतोय. म्हणजे पहिल्या अनुभवामुळे, पहिल्या अध्ययनामुळे दुसऱ्या अध्ययनावर हानिकारक परिणाम होतो. तो व्यत्यय किंवा निरोधनाचा आहे. मग दुसरा म्हणजे नंतरचा अनुभव आहे. नंतरचा म्हणजे काय? नंतरचा म्हणजे उशिराचा, म्हणजे आधुनिक आहे ना, पुढचा, त्याला म्हणतात पुरोगामी. पुरोगामी नंतरच्यावर, नंतरच्या अनुभवावर पहिल्याचा हानिकारक परिणाम होतोय, याला म्हणतात पुरोगामी अध्ययन. आणि आता पहा, आता पहिला अनुभव इथं घेऊ. छोटा प्राणी गेलाय आपला, छोटा प्राणी पाऊल खून आहेत. आता दुसरा प्राणी त्याच मार्गाने चाललाय, रपाट्या पायाचा आहे, रपाट्या पायाचा, असा सगळा टपडाक 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 टपडाक. आता दुसऱ्या अनुभवामुळं पहिल्या अनुभवाचं नुकसान होतंय, पहिल्या अध्ययनाचं नुकसान होतंय. दुसऱ्याचा परिणाम पहिल्या, म्हणजे पहिल्या अगोदर घेतलेल्या अनुभवावर हानिकारक परिणाम होतो, अगोदरचा, त्याला म्हणतात प्रतिगामी. प्रतिगामी निरोधन. आता बघूया आपण, म्हणजे ज्याचं नुकसान होतंय त्याचं नाव दिलेलं असतं त्या प्रकाराला, लक्षात राहू द्या. असे दोन प्रकार आहेत निरोधनाचे. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात, आलं म्हणजे नव्याला विरोध करतात, नवं म्हणजे पुरोगामी, म्हणून ऑप्शन नंबर 2. आपण म्हणतो ना, पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय, म्हणजे आधुनिक महाराष्ट्रात काय चाललंय, बरोबर आहे की नाही, म्हणून पुरोगामी. लक्षात ठेवायला सोपं बघा. पुढे, अनुभवाचे पुरःश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर हा प्रश्न जेव्हा आला होता, जवळपास सगळ्यांनी गोळ्या मारल्या होत्या, सगळेजण चुकले होते. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, परीक्षा परिषदेने सुद्धा याचं उत्तर चुकीचं दिलं होतं. आपण त्यावेळेस सुद्धा परीक्षा परिषदेशी भांडलो होतो. तर अनुभवाचे पुरःश्चरण म्हणजे काय? साधं सोपं सांगतो. 2 गुलाबजाम खाल्लेत, आता भूक लागली होती, 2 गुलाबजाम मिळाले. 2 गुलाबजाम खाल्ल्यानंतर तेवढ्या तिकडून वरून आरोळे आले, थांबा रे, वाढू नका, वाढू नका. अजून काही पाहुणे मंडळी, महत्वाची व्यक्ती यायची, पुढून आदेश आलाय, वाढले, जेवायला बसू नका. अजून जेवणाच्या अगोदरचं स्त्रोत म्हणायचंय, मंत्र म्हणायचे, वदनी कवळ घेता, बरोबर का नाही? सगळे गप. आता 2 गुलाबजाम खाल्लेत, सारखं जिबीला ती टेस्ट जाणवती, येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या येऊन द्या. घेतलेला अनुभव मनावर सारखा रेंगाळतोय, सारखा रेंगाळतोय, सारखा रेंगाळतोय, याला म्हणतात अनुभवाचे पुरःश्चरण. मग आता अर्थ तुम्हाला सांगितला, मग योग्य विधान त्या अर्थासंदर्भात कोणते चेक करा. अनुभव मनावर रेंगाळत नाही, रेंगाळतात, उलट दिले म्हणजे चुकीचं. अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही, अहो येतोय ना, चुकीचं आहे, उलट दिलं. ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते, अगदी बरोबर. परीक्षा परिषदेने हे उत्तर दिलं होतं, पण उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे की रेंगाळणार आहे, पण काही ना लयच येड्यावानी होणार, त्यांना ते मंत्र दमच नाही निघणार, दुसऱ्याच्या ताटातलं वडीतेन, त्या वाढणाऱ्याच्या भोगल्यातलं वडीतेन, काहीतरी करते. तो अनुभव सातत्यानं, आता खायचं द्या सोडून, एखाद्या व्यक्तीला पाहिलं तरी ती व्यक्ती पाहिल्याचा अनुभव सातत्यानं मनात पुन्हा पुन्हा येतोय. चौथा पर्याय, ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती बहिर्मुख असते. कसं काय? की एखादा अनुभव घेतलाय सातत्यानं तो मनात रेंगाळतोय ना, तर ती व्यक्ती कशी असते? अंतर्मुख असते, सेन्सिटिव्ह असते. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3च फक्त बरोबर आहे. नेक्स्ट, बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? अनेक कारणांचे प्रकार आहेत, जसं 1857 उठावाचे तात्कालिक कारण वेगळं, राजकीय वेगळं, लष्करी वेगळं, सामाजिक वेगळं, धार्मिक वेगळं, आर्थिक वेगळं, लष्करी वेगळं, बरोबर आहे की नाही? अशा अनेक आहे. तसं बाल गुन्हेगारीची जे कारण आहेत त्याच्यामध्ये कौटुंबिक कारण वेगळं, शैक्षणिक कारण वेगळं, सामाजिक कारण वेगळं, असे कारण आहे. मग शालेय वेळापत्रक दोषी पूर्ण असणं हे शैक्षणिक कारण होईन, शालेय कारण होईन, याचा विषय नाही इथं.
आपल्याला सामाजिक विचारलंय. आर्थिक विषमता असणं हे असेल सामाजिक, हे सामाजिक कारण असेल. बघूया आपण पुढे. अभ्यासक्रम लवचिक असणं हे सुद्धा शैक्षणिक किंवा शालेय कारण असेल, याचा विषय. कुटुंबात आई वडिलांची भांडणं हा कौटुंबिक कारण असेल, हे कौटुंबिक कारण. अशा रीतीनं ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आर्थिक विषमता असणे. आता तुम्हाला कालचीच बातमी सांगतो. एका भारतातल्या कुठल्या तरी राज्यामधली बातमी आहे की विद्यार्थ्यांनी मिळून एका रिटायर झालेल्या शिक्षकाच्या घरी दरोडा टाकला. सरांना मारलं, सरांच्या पत्नीला मारलं, सरांच्या मुलाला मारलं, सरांच्या सुनेला मारलं. त्या सगळ्यांची हत्या करून त्यांनी त्यांच्याच घरातल्या बाथरूम मध्ये आंघोळ केली. जेवण त्यांच्याच घरात जेवण केलं. काय डेंजर परिस्थिती. अशी बातमी आहे पा. तर अशा बाल गुन्हेगारी वृत्ती वेगवेगळ्या कारणानं, तर पैशासाठी त्यानं दरोडा टाकला होता बघा लहानपणी. किती वाईट परिस्थिती निर्माण झाली की आई वडील मोबाईल घेऊन देत नाही म्हणून पोरं आत्महत्या करायला लागले. एवढंच नाही, आई वडिलांच्या हत्या करायला लागले. तर संस्कार ही फार काळाची गरज आहे आणि ही संस्कार कुटुंब, शाळा, समाज या सगळ्यांची जबाबदारी आहे बघा. पुढचा प्रश्न. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? आता आपण चेक करूया. प्रबोधक म्हणजे काय? प्रबोधन करणारा जो असतो ना, व्याख्यान करतो, कीर्तन करतो, व्याख्याता, तो प्रबोधक आहे. इथं वरती तसं दिले का काही या संदर्भात काम करणारा नाही. समायोजन, ऍडजस्टमेंट याची व्याख्या वेगळी आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळून घेणे. वर तसं नाही, वर वेगळं आहे काहीतरी. शारीरिक क्रिया दिली, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना कृती दोन्हींच आहे. त्यात कल्पना उद्भवतात म्हणजे वेगळं आहे. परिवर्तन म्हणजे बदल आहे. परिवर्तन म्हणजे बदल. तर याचं उत्तर आहे प्रतिचार. प्रतिचार म्हणजे अभिरुची, प्रतिचार म्हणजे प्रतिसाद. मानसशास्त्रामध्येच प्रतिचार म्हणजे अभिरुची, प्रतिसाद लक्षात राहू द्या. मग आवड निर्माण झाली की मानसिक क्रिया सुद्धा घडतात मनातल्या मनात आणि फिजिकली हालचाल सुद्धा होते. आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट 90वा प्रश्न शेवटचा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? आला का परत? कटाळखोरीचं लक्षण योग्य नाही. 3 बरोबर आहेत. अध्यापन करीत असताना अशा अध्ययन प्रसंगाची निर्मिती करावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल. हे योग्य आहे. आपल्याला अयोग्य शोधायचे. अध्ययन अनुभवांची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. विचारात घेणे, त्याची कौटुंबिक परिस्थिती माहिती असायला पाहिजे. खायला अन्न नाही त्याला तुम्ही म्हणतात चला आता आपल्याला जायचं केरळला, ट्रिपला जायचं, भर की मग त्यांचे पैसे की जायचं. तर अगोदर कौटुंबिक माहिती असायला पाहिजे. इथं अनावश्यक शब्द आवश्यकचा अनावश्यक करून फसवण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही फसणारे नाही आहेत. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर योग्य नाही. 3-4 समजून घेऊ. अध्ययनार्थाला असे अध्ययन अनुभव द्यावेत की त्याच्या भावना, कृती व विचार यांचे एकात्मीकरण होईल. बरोबर आहे. अनेक प्रकारचे अनुभव द्यावे. अध्ययनार्थाच्या गरजा पूर्ण होतील असे विविध अध्ययन अनुभव द्यावेत. अगदी बरोबर, हे सुद्धा बरोबर आहे. 2 नंबरचं चुकीचं आहे, बाकीचे विधान बरोबर आहेत. चला, MPSC भूगोलाचा एक कोर्सची रेकॉर्डिंग सुरू आहे. महिन्याभरात तुम्हाला हा संपूर्ण कोर्स कंप्लीट असेल. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, प्राकृतिक, राजकीय, ईच अँड एव्हरीवन. मागच्या 5 वर्षाची PYQ विश्लेषण सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळेल. आपलं दुसरं डिपार्टमेंट आहे मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी. यामध्ये या 8वी 9वी 10वी या 3 विषयाचे मॅथ्स, सायन्स, इंग्लिशचे कोर्सेस सुरू आहेत. आणि गमतीचा भाग सांगतो काय, सुमारे 6000चा कोर्स जो आहे तो आता फक्त 1,500 रुपयालाच. म्हणजे 8वी 9वी 10वी कोणत्याही इयत्तेचे 3ही विषय घ्या, 1,500 रुपयाला हा कोर्स मिळतोय. ही बंपर ऑफर आता सुरू आहे. जॉईन करा. आपल्या घरातल्या पाल्यांसाठी असेल, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी सांगा.
ओके. तसं 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS, 4-4, 5-5 हजाराचे कोर्स तुम्हाला आता 1,500 रुपयामध्येच. 15 ऑगस्टच्या 15 या आकड्याची वापर अजूनही चालू आहे. 1,500 मध्येच तुम्ही मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्यामधून जॉईन करायचे. चला, आजच्या या प्रश्नोत्तर विश्लेषणामध्ये आपण सर्वांनी फार छान पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे सर्वांनी जाता जाता मोकळ्या मनानं लाईक करायचं, आपल्या या व्हिडिओला HYP हाईप करायचं, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायचं. आणि हे लेक्चर कसं वाटलं, अजून तुम्हाला कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर लेक्चर घ्यावं असं वाटतंय हे कमेंट्समध्ये सांगा. अवश्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या विषयावर त्या टॉपिकवर लेक्चर घेतलं जाईल. आजच्या सेशनमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.